नसरापुरातील चिमुकलीवर अत्याचार आणि हत्या प्रकरणात पीडितेच्या वडिलांची भावना योग्यच आहे। आंदोलकांवर कुठलाही ठपका ठेवू नका असं वक्तव्य खासदार मेधा कुलकर्णींनी केले। शक्ती कायद्यासंदर्भात मी सरकारशी बोलणार आहे असं देखील त्या म्हणाल्या। माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी स्वतः पीडित कुटुंबियांशी 2 वेळा चर्चा करून या प्रकारचं आश्वासन दिलेलं आहे की संपूर्ण सरकारी मदत जी आहे या कुटुंबाला मिळणार आहे आणि त्वरित फास्ट ट्रॅक कोर्ट लावून या संदर्भातला निर्णय जो आहे हा लवकरात लवकर घेण्यासाठी जे काही शासकीय यंत्रणा लागते ती संपूर्ण यंत्रणा त्यांनी कामाला लावलेली आहे आणि मला असं वाटतं की या पीडितेला न्याय मिळेल। राजकारणी लोक येतात, फोटो वगैरे काढले जातात। हे इतकं दुर्दैवी घटना आहे की या ठिकाणी प्रसिद्धी, फोटो या गोष्टी जरुरीच्या नाही आहेत। या ठिकाणी न्यायासाठी जे करता येईल त्याचा तपशील बघणं आणि संपूर्ण यंत्रणा कामाला लावणं हे गरजेचं आहे। त्यामुळे मला असं वाटतं की पीडित तिच्या वडिलांची नक्कीच ही भूमिका जी आहे, ही उद्विग्नता जी आहे ती खरी आहे। मी पोलिसांशी सुद्धा बोलले, DCP मिलिंद मोहिते यांच्याशी पण मी बोलले की तुम्ही आंदोलनकर्त्यावर कोणत्याही प्रकारचा ठपका ठेवू नका किंवा कुठेतरी हार्शली हे करू नका, हाताळू नका। अशा प्रकारचं माझं बोलणं त्यांच्याशी झालेलं आहे। मला काही ठिकाणी असं समजलं किंवा व्हिडिओ सुद्धा आलेले आहेत की लाठीचार्ज केला गेला, असं नको होतं व्हायला। पुन्हा जे गुन्हे घडतायत अशा सराईत गुन्हेगारांचं प्रमाण सुद्धा 33% प्रमाण हे सराईत गुन्हेगारांचे की ज्यांनी आधीच अशा प्रकारच्या गुन्हे केलेले आहेत। त्यामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणात गुन्हे घडतात, प्रामुख्याने लहान मुलांच्या संदर्भात जेव्हा गुन्हे घडतात तेव्हा साक्ष द्यायला त्या मुलांना कळतही नाही किंवा ती व्यक्ती जिवंत जर ते छोटं मूल जिवंत जर नसेल तर ते कसं काय सांगणार। तर अशा बऱ्याच लूपहोल्स याच्यामध्ये आहेत। तर प्रामुख्याने या कायद्याची सक्षमता जी आहे ही लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी अधिक उपयुक्त ठरणार आहे। त्यामुळे नक्कीच चांगले कायदे येण्यासाठी किंवा अधिक स्ट्रॉंग कायदा आणू शकतो याच्यावर नक्कीच सरकार प्रयत्न करणार। तर शक्ती कायदा नेमका आहे तरी काय पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। महिला अत्याचार प्रकरणासाठी शक्ती कायदा 21 दिवसांमध्ये आरोपपत्र दाखल करण्याची या कायद्यात तरतूद आहे। ऍसिड हल्ले, अत्याचारासारखे गुन्हे अजामीनपात्र। ईमेल किंवा मेसेजद्वारे छळ झाल्यास कडक शासन। ओळखीच्या व्यक्तीने अत्याचार केल्यास जन्मठेप। 16 वर्षांहून कमी वयाच्या मुलीवर अत्याचार झाल्यास गुन्हेगाराला जन्मठेप आणि दंडाची तरतूद। सामूहिक अत्याचाराप्रकरणी 20 वर्ष कठोर जन्मठेप। ऍसिड फेकण्याचा प्रयत्न केल्यास 10 ते 14 वर्ष जेल। महिलेचा कोणत्याही पद्धतीने छळ केल्यास 2 वर्ष जेल। दरम्यान नसरापूर प्रकरणावरून आणि राज्यातील कायदा सुव्यवस्थेवरून संजय राऊतांनी सरकारवर टीका केली। पोलीस केवळ राजकीय सुरक्षेच्या कामासाठी काम करतात असं राऊत म्हणतात, तर सरकारवर खटला दाखल व्हायला हवा, सरकारचं एन्काउंटर व्हायला हवं अशा शब्दात राऊतांनी हल्लाबोल केलाय। जनतेचं तुमच्या राजकीय एन्काउंटर केलाय अशा शब्दात नवनाथ बन यांनी संजय राऊतांवर पलटवार केलाय। या प्रकरणामध्ये अशा प्रकरणामध्ये या राज्याचं गृहमंत्रीच आरोपी असायला पाहिजे, या राज्याचं पोलीस आरोपी असायला पाहिजे। ज्या पद्धतीने सरकार चालवलं जातं आहे किंवा पोलीस चालवले जात आहे ते पोलीस फक्त राजकीय सुरक्षेसाठीच वापरले जात आहेत। आरोपी कोण आहे? आरोपी सरकार आहे। या प्रकरणामध्ये सरकार आरोपीच्या पिंजऱ्यात आहे। सरकारवर खटला दाखल केला पाहिजे, या सरकारचं एन्काउंटर केलं पाहिजे। तुम्ही कोणाकोणाचे एन्काउंटर करा हे सरकारच। सरकारचं एन्काउंटर करा म्हणणाऱ्या संजय राऊतांना इतकंच सांगायचंय, संजय राऊत, जनतेनं तुमचं एन्काउंटर केलेलं आहे। सरकार अतिशय गंभीर आणि खंबीर आहे। या प्रकरणामध्ये दोषीला शिक्षा ठोठावली पाहिजे। यासाठी रात्रंदिवस एक करून पोलीस पूर्ण पुरावे जमा करतायत। तुम्ही मात्र विनाकारण राजकीय चिखलफेक करण्याचं काम करतायत। या प्रकरणात तरी संजय राऊतांनी राजकारण करू नये। तुम्हाला राजकारण करण्यासाठी इतर शेकडो प्रकरणं आहेत। या प्रकरणामध्ये जर का तुम्ही राजकारण केलं तर जनता तुमचं एन्काउंटर केल्याशिवाय राहणार नाही।
लोकशाही मराठी. ऐका, पहा, जागरूक रहा.